नमस्कार. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या माहितीसाठी अद्ययावत आणि अधिकृत जर माहिती उपलब्ध करायची असेल, तर संदीप कांबळे चॅनलला या यूट्यूब चॅनलला तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये जो कोणी या अपडेटपासून वंचित राहील अशा उमेदवारांपर्यंत आणि भावी शिक्षकांपर्यंत जास्तीत जास्त चॅनलची लिंक पाठवा. जेणेकरून या शिक्षक भरतीच्या घडामोडीपासून अधिकृत माहितीपासून कोणी वंचित राहणार नाही. आता या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी आपण माहिती बघणार आहोत. मंत्रालयामध्ये शिक्षक भरतीच्या बाबतीत टेट 3 या अनुषंगाने काल एक आढावा बैठक झालेली आहे. त्या ठिकाणी ऑफलाईन बैठक झाली. तसं शिक्षक भरतीला घेऊन प्रशासन जे आहे ते फार सकारात्मक असून आणि त्या ठिकाणी अतिशय जलद गतीने त्या ठिकाणी काम करत आहे आणि कार्यवाही त्या ठिकाणी करण्यासाठी जे आहे ते तात्काळ त्या ठिकाणी ऑनलाईन जी व्ही-सी असते, आभासी मीटिंग्स, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सपाटा लावलेला आपल्याला दिसून येत आहे. काल ऑफलाईन शिक्षण मंत्री महोदयांची बैठक झाली वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत. त्याच्यामधला जो मुद्दा होता तो हाच होता, की शिक्षक भरतीच्या ज्या जाहिराती आहेत त्या तात्काळ पवित्र पोर्टलला याव्यात आणि त्याची आढावा बैठक जी होती ते त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. नेमकं किती रोस्टरचं काम झालेलं आहे आणि किती रोस्टर्स बाकी आहेत, अजून किती रोस्टर्स येऊ शकतात किंवा मावककडनं त्याला मंजुरी मिळू शकते, अशा पद्धतीची जी काही आढावा बैठक आहे ते घेण्यात आलेली होती. आणि नेहमीप्रमाणे जे आहे ते 2-3 जिल्हा परिषद जे असतात एकदम प्रॉन्ट सी-ई-ओचं काम जे आहे त्यांच्या प्रॉन्ट असते. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये गोंदियाच्या सी-ई-ओचं काम जे आहे ते अतिशय पारदर्शक आणि एकदम तंतोतंत आणि एकदम प्रॉन्ट त्या ठिकाणी त्यांचं काम आहे. आणि आत्तासुद्धा त्यांचं काम अतिशय प्रॉन्ट त्या ठिकाणी होताना दिसून येते. बहुतांश गोंदियाच्या जवळ-जवळ 665 पदाचं जे काही रोस्टर आहे ते त्या ठिकाणी मंजूर झाल्याचं आपल्याला काल उशिरापर्यंत समजलेलं आहे. म्हणजे एका गोंदियामध्ये जर 665 पदाची जाहिरात त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार असेल, तर बहुतांश जिल्हा परिषदमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे जागा जे आहे ते आपल्याला उपलब्ध होताना दिसून येतील. ही एक सकारात्मक बाब आहे. आणि दुसरी बाजू अशी आहे, की शिक्षण आयुक्त कार्यालयातनं व्ही-सी पण काल त्या ठिकाणी झालेली आहे. जी काही महाराष्ट्रातील जी काही डी-वाय-डी उपसंचालक आहेत, त्यांच्या समवेत त्या ठिकाणी ती व्ही-सी झालेली आहे. आणि या व्ही-सीमध्ये सुद्धा आपापल्या जिल्हा परिषदमध्ये कशा पद्धतीचं रोस्टर्स कंप्लीट त्या ठिकाणी होत आहे याची आढावा बैठक त्या ठिकाणी त्या संबंधित डी-वाय-डीच्या उपसंचालक यांच्या माध्यमातून माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडनं आढावा बैठक त्या ठिकाणी व्ही-सीमध्ये घेण्यात आलेली आहे. आणि मराठवाड्यामध्ये म्हटलं तर परभणीमध्ये आणि हिंगोलीमध्ये त्या ठिकाणी जे आहे ते प्राथमिकचे तुम्हाला तर जागा दिसणार नाहीत, मात्र माध्यमिकचे जागा जे आहे ते तुम्हाला खाजगीचे आणि जिल्हा परिषदेचे माध्यमिक या ठिकाणी तुम्हाला जागा त्या ठिकाणी बघताना येताना दिसणार आहेत. अजून थोडासा जर वेगळ्या पद्धतीने पाठपुरावा केला, आता निश्चित माझ्याकडे आकडेवारी सांगितलेली होती काल, पण आता लक्षात नाही आहे माझ्या हिंगोली आणि परभणीची आकडेवारी. तसं मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिथली आकडेवारी निश्चित सांगणारच आहे. मात्र इथल्या पण व्ही-सीच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये जिथे खूप मोठी जागा आणण्याची प्रचंड मोठी कसरत आहे, कारण त्याला तांत्रिक बाबी जबाबदार आहेत. बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी जागा जी आहे ती तुम्हाला येताना दिसत नाहीत, कारण जो काही बिंदू नामावलीचा घोटाळा आहे ते प्रामुख्याने तुम्हाला मराठवाड्यामध्येच झाल्या कारणाने वारंवार जे आहे ते समायोजनाची जी काही प्रक्रिया आहे ती तुम्हाला इथे प्रगतीपथावर असताना दिसून येते. आणि दुसऱ्या बाजूला जी काही मायनॉरिटी शाळा आहेत इथे सुद्धा शिक्षक अतिरिक्त होते, त्यांचं सुद्धा समायोजन त्या ठिकाणी होताना तुम्हाला आता दिसून येत आहे. आता ही एक बाजू झाली जाहिरातीच्या संदर्भात होत असलेली प्रशासकीय पातळीवरची गडबड किंवा प्रशासकीय पातळीवरची त्या ठिकाणी होत असलेला कार्यवाही किंवा अपडेट शिक्षक भरतीच्या अनुषंगाने. आणि प्रशासनसुद्धा त्या ठिकाणी फार आहे की लवकरात लवकर भरती प्रक्रिया ही राबवली जावी, लवकरात लवकर रोस्टर्स जे आहेत ते मंजूर व्हावेत या दृष्टिकोनातून आढावा बैठक जी आहे, सोबतच शैक्षणिक घडामोडीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आलेली होती. माननीय राज्य शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी सुद्धा त्या ठिकाणी जी काही विधान परिषदेचे सदस्य आहेत निरंजन डावखरे सर यांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी दोघांच्या समवेत सुद्धा शिक्षक भरती व शिक्षकांची जी काही शैक्षणिक कामं आहेत BLOचे वगैरे या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे. म्हणजे साधारणतः राज्य शिक्षण मंत्री आणि कॅबिनेट शिक्षण मंत्री यांच्या अनुषंग दोघांच्या
त्या ठिकाणी बैठकी सतत होताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे शिक्षण आयुक्त कार्यालयातून सुद्धा त्या ठिकाणी प्रशासकीय लेवलवर, प्रशासकीय पातळीवर आता शिक्षक भरतीला गती येताना तुम्हाला दिसून येत आहे. ह्या दोन्ही गोष्टी घडत असताना तिसरी एक बाजू अशी आहे, म्हणजे हे 2 अपडेट झाले. तिसरी अपडेट अशी आहे, की आज 21 मे, आज केंद्र प्रमुखांच्या त्या जी काही याचिका आहेत, 1 जानेवारी 2026च्या नंतर टी-ई-टी आणि सी-टी-ई-टी पास झालेल्या शिक्षकांना यामध्ये सामावून घेण्याच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे, साधारणतः 1,500 पेक्षा अधिक शिक्षक, त्याच्यानंतर 150 पेक्षा अधिक शिक्षक यांचे अर्ज त्याच्यामध्ये समावेश झालेले आहेत आणि आज या सुप्रीम कोर्टामध्ये याचिकेची सुनावणी आहे. आता या सुनावणीकडे आपलं लक्ष का असणार आहे? ते तरी केंद्र प्रमुखांच्या शिक्षकांसाठी महत्त्वाचं असणार आहे. मुळामध्ये शिक्षक भरतीच्या ज्या जागा शिक्षण मंत्री महोदयांनी मुंबईच्या अधिवेशनामध्ये स्वतः त्या ठिकाणी आपल्याला सांगितले होते, की केंद्र प्रमुख जे झालेले शिक्षक 2,500 आहेत, ते आता शिक्षक अधिकारी होतील आणि ते रिक्त राहिलेली पदं तुमच्या शिक्षक भरतीला आम्ही देणार आहोत. साधारणतः 2500 पेक्षा अधिक पदं जी आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. आता ह्या जर कोर्ट केसचा निकाल आज लागला समजा, तर नक्कीच ती जी पदं आहेत 2,500 पदं आपल्याला 1 ते 5ची पदं पवित्र पोर्टलला उपलब्ध होतील. त्यामुळं या याचिकेकडे आपलं विशेष लक्ष आहे, या सुनावणीकडे आपलं विशेष लक्ष आहे. तुम्ही पण आपल्याशी जुळून राहा. नक्कीच या याचिकेमध्ये काय होणार आहे किंवा आज कोर्टामध्ये काय होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये, मी तुम्हाला त्याचा अपडेट देईलच. ही झाली तिसरी अपडेट. आणि अजून एक चौथी जी काही घडामोड आहे कालची, ती चौथी घडामोड अशी आहे, की काल मी कोल्हापूरच्या शिक्षणाधिकारी जे मीना शेणखड मॅडम आहेत, श्रीमती मीना शेणखड मॅडम यांच्याशी जी काही 124 शाळेचं एकत्रीकरण करण्याचा जो काही निर्णय किंवा पत्र जे काही शिक्षण आयुक्त कार्यालयातून मंजूर केलेलं होतं, त्या 124च्या ऐवजी आता 60 शाळेमध्ये त्याचं समायोजन होणार होतं आणि समूह शाळा होणार होत्या. आणि इथं बहुतांश कायमचे इथल्या शाळा बंद होणार होत्या आणि कायमचे शिक्षकांची पदसंख्या जी आहे ते पण कमी होणार होती. त्या अनुषंगाने मी काल उशिरा या शिक्षण अधिकारी मॅडम यांच्याशी संवाद साधला असता असं कळलं, की त्यांच्याकडे पाठपुरावा केला, की कुठेतरी या गोष्टी स्थगिती दिली पाहिजे आणि आपलं काम चांगलं आहे आणि अशा जी काही समूह शाळेचा प्रस्ताव आहे तो नामंजूर करावा, जो काही प्रस्ताव पाठवला आहे तो त्या ठिकाणी स्थगित करावं, अशा पद्धतीची त्यांना मी विनंती केली. तर त्यांनी त्याच्यावर सुद्धा सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. नक्कीच त्याबद्दल त्यांनी एक सहानुभूतीपूर्वक विचार करणार आहेत आणि माझ्यासह अनेकांनी सुद्धा तसा प्रयत्नसुद्धा केलेला होता. नक्कीच या प्रयत्नाला आपल्या यश येणार आहे आणि तिथल्या 124 ज्या शाळा आहेत त्या आता समूहकरण होताना तुम्हाला कदाचित आज जरी पुन्हा त्यांनी तसा पाठपुरावा केलेल्या गोष्टीला सकारात्मक घेतलं, तसं त्यांनी पॉझिटिव्ह आपल्याला रिस्पॉन्स दिलेला आहे, सकारात्मक उत्तर दिलेलं आहे, की नक्की याच्यावर आम्ही स्थगित आणण्यासाठी प्रयत्न करू. तर नक्कीच याचा सुद्धा फायदा आपल्या पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीला 100% होणार आहे. या शिक्षक भरतीच्या जास्तीत जास्त जागा याव्यात यासाठी राज्यभर निवेदनाची मोहीम, राज्यभर पाठपुरावा, एक नियंत्रण ठेवून पाठपुरावा कसा करायचा या अनुषंगाने आपण आत्तापर्यंत पाठपुरावा केलेला आहे आणि या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा याव्यात या दृष्टिकोनातून सतत पाठपुरावा करत आलो आहे. भविष्यातसुद्धा करू आणि लवकरच महाराष्ट्र दौरासुद्धा आपण ज्या ठिकाणी जास्त जागा आणता येतील अशा ठिकाणी आपण पाठपुरावा करणार आहोत. त्यामुळं आपल्याशी जुळून राहा. जास्तीत जास्त या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा. तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील आणि काही सूचना असतील तर नक्की त्याच्यावर सुद्धा, काही समस्या असतील तर त्याच्यावर सुद्धा आपण पाठपुरावा करूया. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. अशाच व्हिडिओसाठी आणि शिक्षक भरतीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांमध्ये शेअर करा. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.